नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्र एआय धोरण 2026. तर मित्रांनो, महाराष्ट्र एआय 2026 महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय असून या निर्णयाअंतर्गत रोजगाराच्या जवळपास 1.5 लाख नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. तर त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. राज्यातील उद्योग प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय व्यापक वापर वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एआय धोरण जाहीर केले आणि त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हे देवेंद्र फडणवीस होते. तर मित्रांनो, महाराष्ट्र एआय धोरण काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर इंडिया एआय मिशनच्या धर्तीवरती हे धोरण राबवण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील उद्योग प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये एआयचा वापर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा वाढवण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये आगामी काळामध्ये एआय मध्ये 70% नोकऱ्यांचं स्वरूप हे बदलणार आहे. त्यामुळे या धोरणात वेळेनुसार आणि काळानुसार बदल करणं आवश्यक आहे. त्याकरता हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. तर या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 2031 पर्यंत 10,000 कोटीची गुंतवणूक आकर्षित करणे महाराष्ट्रामध्ये आणि 1.5 लाखाहून अधिक रोजगार निर्माण करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणासाठी जागतिक पातळीवर एआय क्षेत्रात अनेक देशांची स्पर्धा सुरू असताना महाराष्ट्राने नैतिक व सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचे राष्ट्रीय केंद्र ही आपली ओळख निर्माण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी महाराष्ट्र एआय मिशन स्थापन करण्याचा प्रस्ताव सुद्धा धोरणात मांडण्यात आलेला आहे. यासोबतच राज्यातील 2 लाख युवक व व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना सुद्धा यामध्ये अंतर्भूत आहे. त्यासोबतच आपल्याला हे धोरण 7 आधारस्तंभावरती उभारण्यात आलेलं आहे. पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजे राज्यव्यापी एआय पायाभूत सुविधांचा. इथं आपल्याला विकास, त्याच्यामध्ये 2000 जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट, संगणक क्षमता उपलब्ध करणे आणि कम्प्यूट ऍज अ सर्व्हिस या संकल्पनेतून शासकीय विभागांना सुद्धा या सुविधा वापरता येतील. भविष्यामध्ये एआय साठी सर्व शासकीय विभागामध्ये सुद्धा नोकरी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय आपल्याला या सरकारच्या नवीन धोरणानुसार आपल्याला जो दुसरा महत्वाचा स्तंभ आहे तो म्हणजे मराठी भाषेसह प्रादेशिक बोलीभाषी आणि आदिवासी भाषांचे डेटा स्टेटस तयार करणे व स्टेट एआय डेटा एक्सचेंज स्थापन करणे हे सुद्धा असेल. याशिवाय स्टार्टअप व लघु उद्योगांकरता ही भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. लघु व मध्यम उद्योगांना एआय क्षेत्रात आणण्यासाठी विशेष जवळपास 5,000 MSME ला एआय अंमलबजावणी खर्चावर 20% अनुदान देण्यात येणार असून महा एआय टूल्स हब हे केंद्रीय व्यासपीठ स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय 5व्या स्तंभामध्ये 12 एआय इन्क्युबेटर्स उभारले जातील. प्रत्येक स्टार्टअपला 1 कोटी रुपयापर्यंत अनुदान मिळणार असून महिला नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना 1,25,00,000पर्यंत आणि 25% अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाईल. 6व्या स्तंभांतर्गत कृषी, शिक्षण, नगर विकास, मराठी भाषा संस्कृती आणि वित्त महसूल या 6 क्षेत्रामध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांकरता सुद्धा अनेक धोरणं इथं दिलेली आहेत. तर स्थिर भांडवली गुंतवणुकीवर कमाल 20% भांडवली अनुदान, त्याचप्रमाणे 100% मुद्रांकी शुल्क माफी, 10 वर्षापर्यंत प्रति युनिट ₹2.20 दर अनुदान, देशांतर्गत पेटेंटसाठी 8 लाख व आंतरराष्ट्रीय पेटेंटसाठी 10 लाख रुपयेपर्यंतचा खर्च परतावा आणि 25 लाख पर्यंत प्रमाणन खर्च परतावा अशा सवलती इथं उपलब्ध आहेत. यामुळे एक महाराष्ट्राचं एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल पडणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, हे एआय धोरण हे भविष्य काळामध्ये नोकऱ्यांचं स्वरूप बदलणारं व नवीन नवीन नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देण्याकरता हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. तर मित्रांनो, यासारख्या नवनवीन व्हिडिओज करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.